नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो, मी प्रदीप कुंदे स्वागत करतो तुमचं टेक एस्पायर युट्यूब चॅनलमध्ये। तर मित्रांनो, काल 8 ऑगस्ट होता, म्हणजे सीईटी मध्ये जो झालेला गैरप्रकार आहे, जो स्कॅम झाला आहे, त्याबद्दल मुंबई हायकोर्टमध्ये त्याच्याबद्दल सुनावणी होती। ओके, त्या सुनावणीचा अजून पहा तसा निष्कर्ष आलेला नाही, पण काही अशा गोष्टी समजल्यात की ज्याने आपण एक आशा धरू शकतो की या पद्धतीचं वातावरण किंवा या पद्धतीचं चित्र इन फ्युचर तयार होऊ शकतं। त्याबद्दल मी आज या व्हिडिओमध्ये तुम्हाला डिस्कस करणार आहे तुमच्यासोबत। तर त्याचबद्दल समजा आपले दिनेश सर असतील, त्याच्यानंतर शृंगारे सर असतील अहिल्यानगर वरून, किंवा डोके सर असतील धाराशिव वरून, त्यासोबत आपले सोविन सर असतील। तर या सरांचे मानावे तेवढे आभार कमी आहेत की त्यांच्यामुळे आज कुठेतरी या गोष्टीला वाचा फुटते, गोरगरीब विद्यार्थ्यांना कुठेतरी न्याय मिळतोय। त्यासोबत विद्यार्थी मित्रांनो, त्या ठिकाणी मुंबई रिजन मधील बरेचसे पालक, बरेचसे विद्यार्थी त्या ठिकाणी अवेलेबल होते। तर त्यांच्याबद्दल त्यांचे खरंच खूप आभार मी या व्हिडिओच्या माध्यमातून मानतो आणि आपल्या टेक एस्पायर टीमच्या वतीने त्यांना खूप खूप अभिनंदन करतो। ओके, तर मित्रांनो, आता आपण ऍक्च्युअल टॉपिकला सुरू करूया। तर आपला टॉपिक आहे की मित्रांनो, की काय सुनावणी झाली काल कोर्टमध्ये। ओके, तुम्हाला तर माहिती असेल, कोर्ट कचेरी जे काम असतात ते हळूहळू चालतात किंवा काय असेल तर निर्णय एका दिवसात होत नाही, पण काल आपल्याला अशा काही गोष्टी समजल्या की ज्याच्यावरून आपण एक कुठेतरी फ्युचरमध्ये इमॅजिन करू शकतो किंवा याच गोष्टीचा कुठेतरी एक निष्कर्ष लावू शकतो। ओके, तर सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे सीईटी सेल किंवा सरकारी वकिलांचं म्हणणं असं येत आहे की समजा हा जो काही प्रकार झालाय, ओके, ते तर फर्स्ट ऑफ ऑल एक्सेप्ट करायलाच तयार नाहीत की हा कोणता गैरप्रकार आहे। ते बोलतात की नियमानुसार कायद्यानुसार हे सगळं क्लिअर आहे, पण आपल्याला पाहून समजतंय की ज्या विद्यार्थ्यांना समजा 50 मार्क्स आले, 40 मार्क्स आले, तर त्यांना डायरेक्ट सीईटी मध्ये अशा कोणत्या लेवलचं त्यांनी मोटिवेशन घेतलं, कोणत्या लेवलचा अभ्यास केला की जेणेकरून त्यांना डायरेक्ट 100% आले। हे काय एक तफावत आहे याच्यामध्ये खूप, जर तुम्ही पाहायला गेलं तर हे शक्य नाही। ओके, हे नियमानुसार कायद्यानुसार काय त्यांचं शक्य असेल ते असेल, पण एक जर आपण विचार केला, सारासार विचार, तर हे शक्य नाही। ओके, कारण आपण सध्या समजा सीईटी जर पाहतोय, ओके, सीईटी मध्ये कशा प्रकारे प्रश्न येतात किंवा कशा प्रकारे मुलांचे गोंधळ उठतात, त्याच्यानुसार एक शक्य नाही की जो विद्यार्थी 12वीला 11वीला एक नॉर्मल होता किंवा बिलो ऍव्हरेज होता, ओके, तर तो विद्यार्थी डायरेक्ट महाराष्ट्रातल्या टॉप नंबर 1 यादीमध्ये त्याचं नाव येत आहे। तर ही गोष्ट कुठेतरी मनाला पटण्यासारखी नाहीये, बरोबर। तर या गोष्टीवर आपण नक्की आवाज उठवू, पण सरकारी वकिलांचं किंवा सीईटी सेलचं म्हणणं येतं की पालकांनी किंवा विद्यार्थ्यांनी याविषयी काहीच तक्रार केली नाही। ओके, तर मित्रांनो, कुठेतरी आपण कमी पडतोय। ओके, आपण काय करायला पाहिजे की सीईटी सेलचे जे नंबर्स असतील, सीईटी सेलला मेल केला पाहिजे, अशा अशा पद्धतीची चौकशी झाली पाहिजे, त्यांच्यावर कुठेतरी प्रेशर आणलं पाहिजे, त्यांना भाग पाडलं पाहिजे की या गोष्टीची चौकशी झाली पाहिजे। ओके, आपण असंही म्हणत नाही की एक्झाम पुन्हा घ्या वगैरे वगैरे वगैरे, आपलं फक्त एवढंच अपेक्षा आहे, आपली फक्त एवढीच मागणी आहे की फक्त जो गैरप्रकार झालाय तो इथून पुढे होऊ नये आणि ज्यांनी हा गैरप्रकार केलाय त्यांना एक सक्त काय असेल ती त्यांची शिक्षा मिळावी। ओके, त्यांचे वेगवेगळे ऍडमिशन कॅन्सल व्हावे। आता तुमच्या माहितीसाठी सांगतो की जे विद्यार्थी होते, जे स्कॅमर विद्यार्थी आहेत, तर त्याच्यापैकी 22 ते 23 विद्यार्थी हे सध्या सीओईपी सीएस मध्ये अलॉट आहेत, म्हणजे त्यांना फर्स्ट राऊंडला सीओईपी सीएस अलॉट झालं। आणि का होणार नाही, जर तुमचे 100% जर असतील, 99.99% असतील, तर सीओईपी तुम्हाला अलॉट होईल। आता ते कोणत्या पद्धतीने झाले तर याची सुनावणी किंवा याचा जो निर्णय आहे, याची जी चौकशी आहे ती इन फ्युचर होईलच, म्हणजे येत्या काही दिवसामध्ये ते होईल आणि त्यांच्यावर अप्रोप्रिएट काय असेल ते कायद्याद्वारे त्यांच्यावर काय असेल ते परिणाम त्याचे आपल्याला पाहायला मिळतील। पण सध्या त्याच्यातील 4 विद्यार्थी असे आहेत की जे व्हीजीटीआय सीएस मध्ये प्लेस आहेत। म्हणजे तुम्ही एक कुठेतरी विचार करा किंवा समजा एखादा विद्यार्थी आहे, बरोबर, विद्यार्थी आहे, त्यांची आर्थिक परिस्थिती कमी म्हणजे थोडीशी हालाकीची आहे आणि तो विद्यार्थी अभ्यास करतोय, कुठेतरी एक ड्रीम कॉलेज त्याला मिळावं, त्याच्यानंतर त्याचं फ्युचर एक कुठेतरी सिक्युअर व्हावं आणि एक चांगला जॉब मिळावा, तर त्या विद्यार्थ्याच्या वाट्याला एवढी निराशा येईल की त्याचं समजा जी आपली ही सिस्टम आहे, सीईटीची सिस्टम आहे किंवा ही एज्युकेशनल सिस्टम आहे, तर याच्यावरचा त्याचा विश्वास उठून जाईल। कारण तुम्ही विचार करा, सध्या ज्या मुलांकडे समजा पैसे ज्यांनी स्कॅम केलाय, ओके, आता भरमसाठ पैसे देऊन हा स्कॅम करण्यात आलाय, बरोबर, याचे काय जे पुरावे असतील ते काल दिनेश सरांनी वगैरे तिथं प्रेझेंट केले। ओके, त्यांच्या समजा हायकोर्टमध्ये प्रेझेंट केले आणि त्यांना सबमिटही केले ते पुरावे, बरोबर। तर दिनेश सर लवकरात लवकर त्यांनी आता कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे की ते पुरावे ते रिव्हील करणार आहेत, म्हणजे कॉल रेकॉर्डिंग वगैरे रिव्हील करणार आहेत। पण ठीक आहे, सगळ्या गोष्टी होतील, त्यांना कुठेतरी समजा त्या विद्यार्थ्यांना शिक्षा मिळेल किंवा त्या एजंट जे असतील त्यांना शिक्षा मिळेल। पण सध्या जो विद्यार्थी रात्रंदिवस अभ्यास करतोय सीईटी साठी, तर तो ईएनटीसी मध्ये शिकतोय, बरोबर, सीएस त्याला समजा कट ऑफ वगैरे मिळालं नाही, ईएनटीसी मध्ये शिकतोय। पण जे स्कॅमर विद्यार्थी ज्यांनी पैसे भरून हे केले, तर ते व्हीजीटीआय सीईटी यासारख्या कॉलेजच्या सीएस मध्ये शिकतात, म्हणजे त्यांना ते कॉलेज अलॉट झाले। म्हणजे कुठेतरी एक एज्युकेशनल सिस्टमला डाग लागण्याचं किंवा कलंक लागण्याचं काम हे सीईटी सेलद्वारे झालेलं आहे, सीईटी सेलद्वारे किंवा समजा एजंट्सद्वारे झालेलं आहे। त्याच्यामुळे आपलं एक काम राहील, ओके, ज्या विद्यार्थ्यांना समजा तुम्ही सीईटी सेल मध्ये याच्यामध्ये पार्टिसिपेट करताय, तर त्यांचं एक काम राहील की सीईटी सेलवर जेवढा प्रेशर आणता येईल आपल्याला, तेवढा प्रेशर आपण आणला पाहिजे। त्यांना सीईटी सेलचा नंबर तुम्हाला समजा त्यांच्या वेबसाईटवर मिळून जाईल, त्यांच्या हेल्पलाईन नंबरवर तुम्ही वारंवार कॉल करा, त्यांना विचारा की काय झालं या मॅटरचं किंवा काय झालं या गोष्टीचं, त्याबद्दल त्यांना मेल करा। आपणही आपल्या पद्धतीने पूर्ण प्रयत्न करतो की या गोष्टीला कुठेतरी
वाचा पटावी त्याबद्दल आता तुम्हाला एक महत्वाची गोष्ट म्हणजे एक आव्हान करतो मी की समजा विद्यार्थी असतात, आता समजा तुम्ही कन्सिडर करा तुमचे ऍडमिशन चालू आहे, तुम्हाला बरेचसे फोन येत असतील, ओके तुम्ही आमच्याकडे एवढे एवढे पैसे द्या, आम्ही तुमचं इथे ऍडमिशन करून घेतो. स्कॅमर तुम्हाला सांगतील की NRI कोटा थ्रू ऍडमिशन करून देतो, ILS राऊंड थ्रू ऍडमिशन करून देतो, एवढे एवढे पैसे द्या. तर त्या गोष्टीवर बिलकुल विश्वास ठेवायचा नाही. आणि स्वभावताने जर तुम्हाला त्या प्रकारच्या गोष्टी किंवा त्या प्रकारचे कोणी जर व्यक्ती आढळून आले तर त्यांना लवकरात लवकर रिपोर्ट करायचं, म्हणजे त्यांची माहिती आमच्यापर्यंत पोहोचवा, आम्ही ती माहिती दिनेश सरांपर्यंत पोहोचवू आणि त्याच्यानंतर ती माहिती डायरेक्ट आपण कोर्टमध्ये सादर करू. ओके, त्याचबरोबर समजा तुमचा कोणी क्लासमेट असेल, ओके क्लासमेट असेल, तुमच्या ओळखीचा कोणी असेल आणि त्याने या गैरप्रकारात जर सहभाग घेतला असेल तर त्याची माहिती आपल्यापर्यंत पोहोचवा. कुठेतरी आपल्याला गरीब विद्यार्थी, जी गरजू विद्यार्थी त्यांच्यात खरंच टॅलेंट आहे, त्यांना आपल्याला कुठेतरी न्याय मिळवून द्यायचा आहे. ओके, तर आपली एवढीच जबाबदारी असेल मित्रांनो की हा जो गैरप्रकार, म्हणजे हे बघा गुन्हा होताना ठीक आहे, तुम्ही गुन्हा करू नका, पण गुन्ह्याला प्रवृत्त सुद्धा करू नका. जर तुमच्या सभोवताली कुणी असेल तर विसरून जातो तुमचा नातेवाईक आहे की तो तुमचा घरचा आहे की तो तुमचा ओळखीचा आहे, त्याचा रिपोर्ट डायरेक्ट आपण करू आणि त्याच्यावर काय ती कायदेशीर कारवाई असेल ती होऊन जाईल. ओके, आता बरेचसे विद्यार्थी संभ्रमात आहेत किंवा भीतीचं वातावरण आहे की समजा सीईटी एक्झाम कॅन्सल होईल का, आम्हाला जे समजा ऍडमिशन मिळालं आहे ते कॅन्सल होईल का, किंवा पुन्हा ही सगळी प्रोसेस होईल का. तर नाही मित्रांनो, अशा कोणत्याही गोष्टी होणार नाहीत, या वर्षी तरी होणार नाहीत. ओके, म्हणजे सध्या आपण जी हायकोर्ट पुढे मागणी ठेवली, ओके ती मागणी फक्त चौकशीची मागणी ठेवली आहे. ती मागणी अशी ठेवली नाही की समजा एक्झाम कॅन्सल करा आणि पुन्हा एक्झाम घ्या, यामध्ये आपलं खूप नुकसान आहे. ओके, आपला खूप वेळ वाया जाणार आहे, त्याबद्दल अकॅडमिक्स जे आहे आपलं ते थोडंफार त्याच्या टाइम टेबल मध्ये चेंज होणार आहे, त्याच्यामुळे या गोष्टीपासून या वर्षी आपण लांबच राहू. ओके, हा स्कॅम काय नवीन नाही. ओके, हा स्कॅम मागच्याही वर्षी झाला 2024 ला, पण तो एक थोड्या प्रमाणात होता, म्हणजे आढळून काय आला नाही किंवा कुणी त्याच्यावर ऍक्शन घेतली नाही. पण या वर्षी हा स्कॅम मोठ्या प्रमाणावर झालाय. ओके, अजूनही जर काय असतील स्कॅमरचे नवीन नवीन नावं पुढे येतात, या व्हिडिओत मी उचित ठरणार नाही की तुम्हाला ते नावं सांगणं, पण स्कॅमरचे नावं नवीन ज्या संस्था आहेत, ओके जे एजंट्स लोक आहेत तर त्यांचे नावं पुढे येतात. त्याचबरोबर समजा यांना जर आत्ताच जर आळा घातला नाही तर इथून पुढे तुम्ही विचार करा, तुमचे लहान भाऊ बहीण असतील, ओके ज्यावेळेस त्यांच्या ऍडमिशनची वेळ आली, त्यांच्यासोबत जर अशी घटना घडली, ओके म्हणजे ते खूप अभ्यास करतात, त्यांना कुठेतरी ड्रीम कॉलेज पासून ते जर बाजूला राहिले तर विचार करा समजा त्यांच्या फ्युचरवर असेल, त्यांच्या मानसिकतेवर असेल किंवा त्यांच्या विचारांवर असेल याचा किती परिणाम होईल. म्हणजे समजा तुम्ही विचार करा की त्यांच्या डोक्यात फिक्स होऊन जाईल की समजा COEP, PICT, VJTI असल्या कॉलेजेसमध्ये जर ऍडमिशन पाहिजे असेल तर लागतो पैसा. ओके, पण विद्यार्थ्यांना तसं नाही, लागतं फक्त टॅलेंट. यावर्षी ही सिस्टम सुरळीत होईल. आपण आशा करतो CET सेल याबद्दल काय असेल ते अप्रोप्रिएट चौकशी करेल आणि त्याच्यानंतर अप्रोप्रिएट सुनावणी देऊन त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करेल आणि पुढच्या वर्षीपासून एकही स्कॅमर या प्रोसेसमध्ये येणार नाही याची खात्री आपल्याला घ्यायची. आपण स्कॅमरच्या बळी पडायचं नाही, आपण पैसे द्यायचे नाही. ठीक आहे, तुम्ही पैसे दिले, चांगल्या कॉलेजेसमध्ये ऍडमिशन घेतलं, पण तुमच्यात जे समजा एक करेज असतं किंवा थोडक्यात तुमच्यात जी क्वालिटी असते ती कुठे डेव्हलप होणार आहे का, नाही होणार. किंवा तुम्ही पैसे देऊन घेतले त्या ठिकाणी आता तुम्ही पहा, जे 22 ते 23 विद्यार्थी आहेत COEP मध्ये आणि जे 4 विद्यार्थी आहेत VJTI मध्ये, तर त्यांचा रिझल्ट आपण अनालाइज करू. म्हणजे आता COEPच्या वेबसाईटवर वगैरे त्यांचा रिझल्ट येईल तर त्यावेळेस आपण अनालाइज करू की त्यांचं अकॅडमिक्स कसं राहिलं, बरोबर. आणि नो डाऊट मी तुम्हाला गॅरंटीने सांगतो की तो विद्यार्थी समजा COEP मध्ये टिकूच शकत नाही. फर्स्ट सेमिस्टर या सेकंड सेमिस्टर या त्याचे रिझल्ट पहा आणि मग तुम्हाला समजेल की तो स्कॅमर आहे की तो रिअल विद्यार्थी आहे. ओके, तर या गोष्टीची पडताळणी आपण इन फ्युचर करणार आहोत. हा विषय इथं संपवायचा नाही आपल्याला, जोपर्यंत आपल्याला पूर्ण न्याय मिळत नाही, ओके ही प्रोसेस अद्ययावत पुन्हा होत नाही, तर तोपर्यंत हा आपण विषय सोडणार नाही. त्यासाठी आपला पूर्ण सपोर्ट आहे. दिनेश सरांना असो, डोके सरांना असो, शिंगारे सरांना असो किंवा सुविन सरांना असो, यांनी लढत राहा. आपली टीम, सर्व विद्यार्थी तुमच्या सोबत आहेत, काळजी करायची गरज नाही. ओके, तर विद्यार्थी मित्रांनो त्यासोबत अजून एक महत्वाची गोष्ट की आपल्या चॅनलवर लवकरच 1000 सबस्क्रायबर पूर्ण होणार आहेत. त्यासाठी तुमची थोडीशी हेल्प पाहिजे. फक्त आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून लवकरात लवकर आपले 1000 सबस्क्रायबर पूर्ण होऊ शकतील. ओके, जर तुम्हाला व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, त्यासोबत आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपलं चॅनल हे तुमच्या ग्रुपमध्ये मित्रमैत्रिणींपर्यंत शेअर करा, जेणेकरून त्यांना एक ट्रस्टेड प्लॅटफॉर्म मिळेल. इंजिनिअरिंग ऍडमिशन असो किंवा यासारख्या घडामोडी असो, यासाठी एक ट्रस्टेड प्लॅटफॉर्म मिळेल. ओके, तर ठीक आहे मित्रांनो, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये अशाच एका इन्फॉर्मेटिव्ह टॉपिक सोबत.